पोलिसांनी मुंबईला भोंगेमुक्त केलं असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केलं। मात्र विना परवानगी भोंगा लागल्यास परिसरातील पोलीस जबाबदार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर भोंग्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून सगळे भोंगे काढलेले आहेत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यात काही दुमत नाही असं म्हटलेलं आहे। पण आता गणपतीचा सण येत आहे, नवरात्रीचा सण येतोय, दहीहंडी देखील आहे। या काळात मिरवणुका निघतात। अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशनमधून तिकडच्या मंडळांना परवानगी असून देखील सतावलं जातं। जर मंडळांकडे सर्व परवानगी असतील आणि जे पोलीस या मंडळांना सतावतील त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला। महाराष्ट्राने एसओपी तयार केली आणि या एसओपी अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी 1608 भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत। कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही एफआयआर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। भोंगे सगळे काढलेले आहेत, मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।